न्यूज के प्रायोजक है शहादा इस्लामिक मोबाइल ऐप। अभी ऐप डाउनलोड कीजिए, रिव्यू सबमिट कीजिए और ढेर सारे इनाम जीतिए। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने सावंत कुटुंबियातील गृहकलह चव्हाट्यावर आला आहे। शिंदे यांचा दौरा माढ्यातील मेळावा या निमित्ताने लावण्यात आलेल्या बॅनरवर माजी मंत्री तथा सावंत कुटुंबियातील प्रमुख असलेले तानाजी सावंत यांना स्थान नसल्याचे दिसून येत आहे। पक्षापाठोपाठ कुटुंबातही तानाजी सावंत हे एकटे पडले आहेत काय, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे। शिवसेनेचे सोलापूर जिल्हा सहसंपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या पुढाकाराने माढा येथे शिवमेळावा आणि राजवी ऑइल मिलचे भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज माढ्याच्या दौऱ्यावर येणार होते। त्यानिमित्ताने मेळावा आणि ऑइल मिल भूमिपूजनाचे फ्लेक्स आणि जाहिरातबाजी सगळीकडे करण्यात आली आहे। त्या जाहिरातीतील आमदार तानाजी सावंत यांचा फोटो नाही। मंत्रिपदापासून दूर राहावे लागलेल्या तानाजी सावंत यांचे ग्रहमान सध्या फिरल्याचे दिसून येत आहे। धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यक्रमात तानाजी सावंत यांची कोणी दखल घेतली नव्हती। नीलम गोरे व इतर नेत्यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा घेण्यात आला होता। त्या मेळाव्यालाही सावंतांना बोलवण्यात आले नव्हते। एकाच पक्षात असलेल्या शिवाजी सावंत आणि तानाजी सावंत या सावंत कुटुंबातील वादामुळे तरी एकनाथ शिंदे यांनी आपला सोलापूर दौरा रद्द केलेला नाही, अशी चर्चा आता सोलापूरच्या राजकीय वर्तुळात होत आहे। शहादा एक इस्लामिक मोबाइल ऐप है जो आपके दीन के सफर को आसान बनाता है। इसमें हर मुसलमान की जरूरी खिदमत के लिए कई फीचर्स शामिल है। ये ऐप पूरा मुफ्त है और बिना किसी एड्स का है। ये ऐप में आपको मिलेगा अजान अलर्ट्स, किबला कंपास, मस्जिद फाइंडर, ज़कात कैलकुलेटर, कुरान, हदीत, अल्लाह के 99 नेम, धीकर, दुआ, डार्क थीम, मल्टी लैंग्वेज सपोर्ट, शहादा GPT, ऐसे अन्य कई फीचर्स। तो अभी ऐप डाउनलोड करने के लिए QR कोड को स्कैन करिए, रिव्यू दीजिए और कई सारे इनामात जीतिए।